चला गंगाखेड परभणी करणारे का भिकारड्या संजय जाधवला अरे आता फक्त ठाकरेंकडे बघून लोकांनी बंड्या तुझ्या माईचं ढुंगण. राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. या संभाव्य फुटीच्या चर्चांमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचेही नाव चर्चेत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अयोध्या पौळ यांनी संजय जाधव यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केले. मातोश्री ठाकरे यांनी 30 वर्षांहून अधिक काळ संजय जाधव यांना मोठं केलं. त्या पदाचा फायदा घेत त्यांनी घबाड जमा केलं आणि तेच घबाड सुरक्षित ठेवण्यासाठी आज गद्दारी केली. त्यांनी उद्धव साहेबांचा, मातोश्रीचा आणि मतदारसंघातील लाखो मतदारांचा विश्वासघात केलाय, असा आरोप अयोध्या पौळ पाटील यांनी केलाय. तसेच लोकांनी तुला नाही फक्त उद्धव साहेबांकडे बघून मतदान केलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा दे आणि पुन्हा जनतेसमोर जा, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. जय महाराष्ट्र. चला गंगाखेड परभणी करणारे का भिकारड्या संजय जाधवला मातोश्री ठाकरेंनी 30 वर्षापेक्षा अधिक काळ संविधानिक पदावरती बसवलं. त्या संविधानिक पदाचा फायदा घेत त्यांनी करोडोच्या घपलती जमा केल्या, घबाडी जमा केल्या. त्या घबाडी सुरक्षित ठेवण्यासाठी यांना आज गद्दारी केली. माझ्यासह माझ्या घरातल्या 4 मतदारांचा आणि मतदारसंघातल्या करोडो लोकांचा यानं विश्वासघात केला. उद्धव साहेबांचा विश्वासघात केला, मातोश्रीचा विश्वासघात केला. याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यानं विश्वासघात केला. बंड्या, तुला इतकंच वाटत असलं असतं ना तर तू राजीनामा देऊन, जसं तू काही वर्षांपूर्वी नाटक केलं होतंस राजीनाम्याचं, तसं राजीनामा देऊन तुला कुठं जायचं होतं तिथं तू जाऊ शकला असतास, परंतु तू गेला नाहीस. का? कारण तुला माहिती आहे की लोकांनी तुला शिव्या देऊन, तुझी आई बहीण काढून लोकांनी फक्त उद्धव साहेबांकडे बघून तुला मतदान केलेलं आहे, हे तुला माहिती आहे. तुझ्यासोबत एक साधा कार्यकर्ता नाही, अरे आता फक्त ठाकरेंकडे बघून लोकांनी बंड्या तुझ्या माईचं ढुंगण इतकं म्हणून मशालीला मतदान केलेलं आहे. याचे सगळे पुरावे आहेत. हरामखोरा, तुला लाज वाटली नाही का? तू इतकं जर तुझ्यामध्ये हिंमत असेल ना, तू आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या समोर येऊन दाखव. नाही तुला भर चौकामध्ये लोकांनी तुझं थोबाड पडलं, तुला चपलीने नाही झोडलं ना, तर नाव बदलून ठेव. दरम्यान अयोध्या पौळ पाटील यांच्या या आक्रमक वक्तव्यानंतर परभणीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून संजय जाधव यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय.